लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ या ठिकाणी कलश मंगल कार्यालयासमोर काहीतरी पाईपलाईनचं काम चालू होतं। या ठिकाणी अंडरग्राऊंड वायर या ठिकाणी टाकण्यात येत होती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या JCBने एक पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी हे रस्त्यावर वाहताना आपण बघत आहोत। आपण बघू शकतात की या पाण्याचा फ्लो किती मोठा आहे आणि यामुळे लाखो करोडो लिटर पाणी हे या रस्त्यावर वाहताना दिसत आहेत। आणि या ठिकाणी JCB आपण बघू शकता की JCBच्या माध्यमातून या ठिकाणी एक काम चालू होतं आणि या ठिकाणी एक केबल टाकण्याचं काम कोणत्या तरी कंपनीचं चालू आहे आणि संबंधित अधिकाऱ्याला विचारलं असता हे काम बांधकाम विभागाकडून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि या ठिकाणी JCB काढण्यात आला आहे। JCBच्या माध्यमातून या ठिकाणी काहीतरी खड्डा घेण्याचं काम चालू होतं आणि या ठिकाणी मेन लाईन असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही पाईपलाईन फुटली आहेत आणि लाखो करोडो लिटर पाणी हे रस्त्यावर वाहताना आपण बघू शकतो। बघा या पाण्याचा फ्लो किती मोठा आहे। या ठिकाणी रहदारीला सुद्धा मोठा अडथळा निर्माण होत आहेत। आत्ताच नुकतेच या ठिकाणी रस्ता बांधण्यात आला होता आणि रस्त्या डांबरी रस्ता असल्या कारणाने या ठिकाणी हे पाणी जाऊन हा रस्ता फुटण्याची शक्यता आता वर्तवली जात आहेत। बघू शकतात की या ठिकाणी पाण्याचा फ्लो किती मोठा आहे आणि मोठ्या प्रमाणावर ह्या पाण्याचा अपव्यय या ठिकाणी दिसून येत आहेत। अद्याप नगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी आलेले नाही आहे आणि अण्णाभाऊ साठे स्मारकासमोरील या ठिकाणी कलश मंगल कार्यालयासमोर या ठिकाणी एक केबल टाकण्याचं काम एका कंपनीमार्फत चालू होतं आणि त्या ठिकाणी JCB लावण्यात आला होता। JCBच्या माध्यमातून ही कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारी ही मेन लाईन फुटली असून या फुटलेले पाणी या ठिकाणी आपण बघू शकतात की एका गाळ्यामध्ये गेलेले आहेत पाणी आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दुकानाचे नुकसान झाले आहे। आपण बघू शकतात की संपूर्ण पाणी हे या दुकानात घुसले असून पूर्ण पाणीच पाणी या दुकानात गेले आहे आणि लाखो रुपयाचा माल या दुकानदाराचं या पाण्यात गेला आहे। आपण बघू शकता की सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे। हे संजय फरसान हे दुकान पूर्ण पाण्यात गेले आहेत। यामुळे या संजय फरसानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आपण बघू शकता की संजय फरसान हे फरसानचं दुकान आहे आणि हे पूर्ण पाण्यात गेले आहेत। या केबल टाकण्याच्या कामामुळं सदर पाईपलाईन फुटल्यामुळं हा मोठा अनर्थ या ठिकाणी घडलेला आहे। आपण बघू शकतात की मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहेत। सदर या कंपनीला हे काम देताना नगरपालिकेने कोणत्या प्रकारची दखल घेतली नसावी, कारण की या ठिकाणी कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारी ही मेन लाईन या ठिकाणी जाते आणि त्याच ठिकाणी या JCBच्या माध्यमातून या ठिकाणी हे वायर केबल टाकण्याचं काम सदर कंपनी करत होती आणि त्यामुळे हा मोठा अनर्थ घडला आहे। मोठ्या प्रमाणावर पाणीच पाणी या ठिकाणी दिसून येत आहे। या संजय फरसान या दुकानाचं मोठं नुकसान यामुळे झाले आहेत। आपण बघू शकतात की संपूर्ण संजय फरसान हे दुकान हे पाण्याखाली गेले आहेत। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।